कसा तुम्हाला वाटला आतापर्यंतचा मुख्य बातम्या? छान आहे. हा पाऊस खूप आहे आणि पावसात खरं जास्त मजा येते. हा आता पाऊस मी सांगेन सगळ्यांना सजेस्ट करेन की याच. धन्यवाद. धन्यवाद मंडळ, आपला आभार आहे. बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय जय मला. इथून आपला ट्रेक सुरू झाला. खरं तर राजमाची विलेच्या इथून सुरुवात होतं आणि गडाची पहिली पायरी. आम्ही फायनली पोहोचलो गाईज. इतकं चाललोय ना की माझी तर फुल हवा टाईट झाली आहे. आणि मी उद्या पण कॉलेजला नाही जाणार आहे. आणि मम्मीला माईचं नाव सांगणार आहे की माई बोलली आता इथून पुढे सिंपल सर्व जसं सर्व खरं सांगायला गेलं तर सगळं सिंपलच होतं. पण ना पावसामुळे एवढं सगळं स्लिपर झालं की आपण गाडी आता आणू शकत नाही. इवन उन्हाळ्यात एवढा बेस्ट ठीक आहे ना क्लास. पावसाळ्यात नो डाऊट, बट इथून आता सगळं अशा पायऱ्या भेटणार आपल्याला अशा बघायला. प्रिय मित्रांनो, मीट डॉक्टर अभि. नमस्कार. ही इज वेअरिंग काय ऑरेंज कपडा. इट मीन्स ही इज अ प्युअर हिंदू अँड म्हणजे आम्ही भगवान आहे, आम्ही हिंदू नाही. हा आणि मला गर्व आहे की हा मराठी डॉक्टर आमचा झाला म्हणून. आणि या ठिकाणी छोटीशी गुफा पण आहे. जायचं का गुफेत? तिथे पाण्याचं टाके आहे ऍक्च्युली आतमध्ये. बघूया आपण, चला. सो इथे 12 महिने पाणी असतं. बघते मंदिर पाणी आहे का नाही? पाणी आतमध्ये आहे पाणी. ही इथे या गुफा आहेत. स्टे करायला तुम्हाला बेटर ऑप्शन आहे. त्याच्याच बाजूला आहे. चला चला थांबू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आय होप हा ब्लॉग आपला लवकरात लवकर येईल. तुम्ही जबरदस्तीने आणलंय. रडलं कोण मजा आली म्हणजे काय व्हिडिओ दमलं कोण? हालत बेकार. ते नॉर्मल ट्रेक आहे, फक्त जास्त काय नाही. हे एवढं काहीच काय आहे. ते आपण आता आलोय जस्ट पुढे आहेत आता. सो उद्यावाड्यावर चढून थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला एक काळभैरव मंदिर भेटतं. त्या काळभैरव मंदिराच्या समोरच रस्त्याला श्रीवर्धन किल्ल्याकडे जातो. मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणून गडाकडे जातो आहे. मंदिराचा परिसर कसला करत नाही. सो हे आहे काळभैरव मंदिर, देवाचं मंदिर. मंदिराच्या अपोजिटलाच श्रीवर्धन बाले किल्ला आहे. सो आता पण जाणार बाले किल्ल्याला श्रीवर्धनच्या. गडकोट हे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांची साक्ष आहेत आणि गडावर पाण्याच्या टाकीत तीर्थ आहे. कुणी टाक्यात उतरू नये आणि पाय सोडू नये. आता आपण आलोय दरवाजा जिथे म्हणजे पहिला दरवाजा किंवा पहारेकरांच्या देवड्या. राजमाची. आता आपण आले मुख्य दरवाजाजवळ. जस्ट थोडंसं पुढे सगळी पुढे येत आहेत. आमचा एकला मोठा शाना पॉटकट मारतोय बघा. सिंग राजपूत.
आपला टाकी आहे पाण्याची आणि आता तिथे सगळे बसलेत. हा आपण ऑलमोस्ट टॉपला हवे नाही. ओके आहे तिथं काय नाही एवढं नॉर्मल आहे ती. आणि आपल्याला आता खाली यायचं. या ठिकाणी काही वास्तूंचे अवशेष आहेत जसं की ती शंकराची पिंडी आहे याच चौथऱ्यामध्ये. हाऊ वाज द जोश? हाय सर. जोश नाही सर. या ठिकाणी वास्तूंचे अवशेष कोणीही वास्तूंच्या भिंती बसून अथवा चालू नये. टॉपला तिथे स्तंभ आहे. पावसाचा आस्वाद घेताना आम्ही छत्री चल चल गुफा आहे ती चल. फक्त नीट या चोरवाटा असेल. चोरवाटा तेव्हाच्या आता बघू बघून चला. प्लास्टिक गरज कशाला? पुढे जाऊन मी हाईट उंच आहे. उंच बस खाली बस. हा बसून कर. चल 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 चल. काय काय बस तिथे पण आहे. हा मग चल ना. मग असं असणारच. आलो आहे बॅक साईडला. हा हो ते बुजच आहे. काय ठाकुडी गेला शेमण्या. गोल गोल फिरतोय पाण्याला. हा अंडरग्राउंड आहे चांगलं. आपण आता श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर आहे आणि पुन्हा वॉटरफॉल दिसतो. हे नको बसू. बघा हा समोर एक वॉटरफॉल आहे. सो धुक्यामध्ये पूर्णपणे कव्हर आहे. मग कशी वाटली ट्रेक? तुला बोल कशी होती ट्रेक? मजा आली ना? आपला नाश्ता चालू आहे. थोडासा झाडावरती आलेले आहेत. सगळेजण खात्यात. सगळ्यांना भूक लागलेली आहे. 2 फक्त भेटणार ना जास्त नाही खायचे. शकत नाही काय मग दुसऱ्या गोष्ट. गाईज हे लोक मला इथे पडली बोलतायत पण मी नाही पडली बोलतायत पण मी पडली नाही. इथे दाखव ह्याला मी वाचवलंय. हा मला देव माणूस बोललाय आणि हा पण मला देव माणूस बोललाय कारण की हा दोघांना मी वाचवलंय. गाईज आपला टेक कम्प्लीट झालेला आहे. आपण आता उद्यावाडीच्या इथे आलो जेवणासाठी. तर हे आहे हॉटेल रिफ्रेश. इथे तुम्हाला जेवणाची सगळी सोय भेटेल. त्याची डिटेल्स तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन देईल बस किती त्याचे रेट वगैरे आहेत ते. तर आता आपण जेवणासाठी जाऊया. ऑलमोस्ट इथे गर्दी भरपूर आहे. त्यांचं झालं की आपण जाऊया. मला त्याने अजून झाली नाही. व्हेज नॉनव्हेज सगळं खाणार आहेत. बाकीचे आपले गँग इथे बसले आहेत. पण इथे आहेत. आणि एक स्पेशल पॅकेज आपलं आहे टेंटचं. त्याच्यामध्ये आपलं इन्क्लूड नव्हतं ते त्यांनी आपलं दिलेलं आहे टेंट म्हणून वापरायला. गुड मॉर्निंग. गुड इव्हिनिंग. आता गुड इव्हिनिंग.
धन्यवाद. टेंट फक्त ट्रेक ऑर्गनायझर साठी म्हणजे मी आणि राजासाठी. आता आपलं जेवण सुद्धा येईल थोड्या वेळात. फायनल आपलं आता जेवण आलेलं आहे नॉनव्हेज सुखा देवी आणि आमचे शेफ वाढणार आहेत. हा आतापर्यंत मी खरं सांगतो, आतापर्यंत मी एवढा ट्रेक केला, एवढं सगळं म्हणजे फिरलोय, आतापर्यंत एवढं अरेंज पण केलं. सर्वात पहिल्यांदा मला एवढं जेवण एवढं आवडलं ना, आई शप्पा सांगतो एवढं भारी आहे ना. मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेल की इकडे जर येत आहे ना तुम्ही तर राजमाचीला, तर या दादाकडे जेवायला या. त्याचा तो नंबर सांगणार एकदा, म्हणजे मी टाकेलच तरी पण तू बोला नाही. दोन शब्द. मी संतोष राजमाचीकर, माझं इथे हॉटेल रिफ्रेश म्हणून आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8329886591. जेवण तुम्ही जिथे बनवता की? हो पण इथेच. आणि यायचं असेल तर म्हणजे ऑर्डर करावं लागतं आधी 2 दिवस आधी मला ऑर्डर द्यायची. ओके. आणि इथे सगळे या किचन मध्ये बाकी खरं सांगतो एवढं भारी जेवण आईच्या पत्नी सांगतो त्या गुलाबजामच्या मी अपेक्षा पण केली होती. आला अचानक मला एवढा खुश झाला, म्हणलं बापरे, म्हणलं यार मस्त आहे ताई, तुला पण मस्त नक्की. सो मित्रांनो आता आमचं फायनल जेवण झालेलं आहे. तर आता मी निघाले आमच्या गाडीजवळ. ॲक्च्युली गाडी आमच्या जवळ आता आहे लांबच, म्हणजे चेकपोस्ट जवळ आहे. तिथे वतीनं आम्ही काय की रस्ता खूप बेकार होता. आता जेवढं खाल्लं आहे तेवढं आम्ही सगळं आता जिरवणार आहे. सगळ्यात लागलं पळायला आहे बघा. संध्याकाळच्या वाजले 5. जेवढं लवकर आम्ही निघू तेवढं झालं, कारण की काळं पण आहे आणि पावसाची शक्यता पण जास्त होणार आहे. फायनल आपला तर स्पॉट आलेला आहे. जोश पण आलेला जालेला. येणारच नाही. बिलकुल पण नाही. हे लोकांनी बोलवलं ना तरी पण येणार नाही. मी तेव्हा प्रॉपर व्हिडिओ बघणार, सगळी माहिती काढणार. माझे फ्रेंड्स पण जातात, काय काय त्यांना विचारणार तुम्ही इकडे गेले का, आणि मग बघूया ना बघ. तेव्हा मी माझी सगळी सोय करून येणार, कपड्यांपासून सगळी. तो आता बघू आपण पुढे गाडी कशी. बाय बाय. नमस्कार. तर कसा झाला आजचा आपला ट्रेक? खूप मस्त झाला आजचा ट्रेक. आणि मी तर सगळ्यांना सांगेन की या आणि हा ट्रेक आवर्जून बघा की कसं ऑफ रोडिंगला किती मजा येते. पण चालत, बाईक पेक्षा चालत केलेलं बरं वाटलं. चिखलात पाय गेल्यावर कसं वाटतं ते पण मला विचारा. खूप मस्त वाटतं आणि खरंच या जेवण वगैरे इथे खूप सुंदर मिळतंय आणि परिसर आजूबाजूचा तो तर एकदम मस्त आहे. तर सगळ्यांना सजेस्ट करेन की राजमाची नक्की या. तो पावसाळ्यामध्ये फॉर ऑफ रोडिंग ट्रेक. ठीक, चला रे, चल चल आपण जाऊया आता. सगळं आता पॅकिंग बिकिंग झाल्या सगळ्यांची. चला रे बाबांनो, मला पाठी राहू द्या. मित्रांनो फायनली आता एंड करूया व्हिडिओचा. सोयीचा एंडिंग आपल्या काकांपासून सुरुवात करूया. काका सगळं ओके ना? एकदम मस्त आहे काका. मी काकांचा पण नंबर देतो. इन फ्युचर तुम्ही कधी मोठी ट्रिप घेऊन जात असेल ना, 17-18 सीटर समजा पब्लिक असेल तुमच्याकडे, तर मी काकांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि माझं नाव सांगा बघतो साई. बस ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळं कमी प्राईस मध्ये होऊन जाईल. ओके काका, थँक्यू. माझ्याकडून पोर येतील भरपूर झाले. हां, सो ऋतू थांब एक मिनिट. ऋतू ताई बोल, कसं वाटलं तुला आता ट्रेक? खूप सुंदर. आणि ऑफ रोडिंगचा फर्स्ट टाइम, ऑफ रोडिंगचा पहिला अनुभव होता की कधीच आम्ही ट्रेकिंग तर आम्ही आतापर्यंत काम केली जेवढे ट्रेकर्समधून, आणि हा जो दुसरा अनुभव होता राजमाचीचा जो ऑफ रोडिंगचा होता, आणि खरंच खूप मस्त मजा आली. आणि मेन म्हणजे हा पावसात या आणि सगळ्यांनी हा खरंच ट्रेक अनुभव की किती मस्त वाटतं आपल्याकडे, की एक्सप्लोर कराच. ओके, खूप छान आहे. ओके ओके. नेक्स्ट उदय दादा, कसा होता तुझा ट्रेक? ओके. मिस आशल कुमार, तो प्लीज कैसा था ट्रेक? आपने नहीं अच्छा था बोले. ओके, आपने इस टाइम लास्ट नहीं आए, सो
सो कॉन्ग्रेचुलेशन आपके लिए। देखो लास्ट है उनका और दो। हाँ दूंगा जा रहा हूँ पीछे जा रहा हूँ। एक मिनिट। सो सॉरी मिस्टर राजू जानू कसं माझा शेवटचा आणि पहिला आणि शेवटचा ट्रेक। सो प्लीज जानू तुझे 2 मोलाचे शब्द ट्रेकसाठी रडलेले राजू तू बोल कसं झालं? ऑलवेज चांगलाच नेहमीप्रमाणेच वेल अँड गुड गुड। सो श्रद्धा माझा फर्स्ट टाइम होता पण खूप छान होता एक्सपिरियन्स घेण्यासारखं पण खूप छान ओके माधुरी ताई एक्सपिरियन्स शेअर करा का? हां मस्त होता बस एवढंच काहीतरी बोलला जेवण हां मजा सो मानसी बिझी आहे मानसी कसं होतं मस्त ट्रॅक एक नंबर आवडला मला बस तुला आवडलं ना विषय संपला मिस्टर गणेश आवडला चांगलं खूप मस्त होता जेवण बादशाह बास गणन आवडलं विषय संपला सो दुसरी मानसी खूप चांगलं होतं जेवण पण खूप चांगलं होतं गुलाबजामुन मी बनवलं मस्त झालेला ट्रिप जेवण पण मस्त होतं बस सगळे तेच बोलतात यार काहीतरी येऊ घ्या रूपा सो प्लीज बोल फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता पण भारी होता आणि खूप मस्त झाला ट्रॅक ओके वेट ट्रेक ओमकारची बहीण भेटली ओमकारची बहीण भेटली मिस श्वेता कसं वाटलं तुला? पहिला ट्रेक एकदम मस्त होता आणि एका पोराने खूप कान चावले आमचे बाबा त्याचं नाव मेन्शन कर अविनी श्री स्वामी समर्थ शिवानी मस्त ट्रेक होता बेस्ट एक्सपिरियन्स मस्त होता ओके खोटं सांगू खरं तर ट्रेक तर खूप भारी होता जेवण भारीच होतं पण जी आपण दर टायमाला येतो जातो ती मजा ती नाही भेटली कुठे ते वेळेचे बंधन होतं वेळेचे बंधन राजूचे बंधन होतं आणि ट्रेक चांगला होता लीड करायला चांगला सो तुला लीड करायला भेटलं त्याबद्दल बोल आणि आपल्या ट्रेक मध्ये एवढे दगड होती पण काय करणार मला तिकडे फराकच दिसत होता दगडाच्या रूपामध्ये फराक भावा मिस यू ठीक आहे मिस यू बोललो रे आणि पण बोला हा बोलून टाकलं प्रशांतसाठी हार्दिक गद्दार त्याला पण मिस केलं शाब्दिक गद्दार शाब्दिक गद्दार हा बघा अभि पुकले श्री समर्थ तो सम्राट कसं वाटलं तुला ट्रेक आणि तुझा मित्र आला त्याच्यासाठी 2 शब्द तुझे होता झाला नाही नीट भाऊ आहे माझा भाऊ आहे सॉरी थोडी मजा कमी झाली तू रात्री कामानिमित्त तो नाही येऊ शकला वहिनी निमित्त नाही कामानिमित्त पुढच्या ट्रेकला तो येईल अशी आशा वहिनीला घेऊन येऊ रे महाराजा चला पुढे मिस अवी सॉरी मिस्टर अवी मीर भावांनो कामाला यायचं झोपूया कंडिशन दोघांची नाही झोपू आपला नाईट शिफ्टवर आलाय दोघं पण नाईट शिफ्टवर आलं दोघं पुन्हा एकदा नाईट शिफ्टला आणार आहेत दुःखद अवस्था मध्ये झोपलं झोपलं नाईट शिफ्ट वरून आलाय मी पण कामाला जाणार आहे पण झालं कुठे आहे पण ते काम कुठे आहे तू जॉबला मला नाही माहिती मला पण नाही हा सो मिस्टर अवे मोटिवेटर श्री स्वामी समर्थ तसं आम्हाला ट्रेकिंगला म्हणजे खूपच मजा येते आणि यावेळी तुम्ही जडीबुटी शोधत होता त्याचं काय झालं शोधत होतं पण ते 2 मुलींमुळे मला पॉसिबल झालं नाही सध्या नावं घे ना पाप आहे सध्या तरी कारण उनके घुटकों में नमक है उनके घुटनों में नमक है उनके घुटनों में नमक भी नहीं था भाई ऍक्च्युली आम्हाला तेव्हा समजलं की पोरीला मोटिवेशन देऊन पोरींना मोटिवेशन देऊन फायदा नाही त्यांना किती सेल्फ मोटिवेटेड असतात सेल्फ मोटिवेटेड एवढे सेल्फ मोटिवेटेड असतात ते आम्हाला आज कळलं ऍक्च्युली आम्हाला 4 तासाचा ट्रेक आम्ही 6 तासात आलो गुड
आम्ही कितीला चालू केलेलं फीडबॅक आहे ना माझा फीडबॅक त्या दोघांपर्यंत पोहोचला पाहिजे. पोहोचणार प्रशांत आणि आपल्या पराग पर्यंत नक्की. याच्या इच्छा पूर्ण करून टाका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. विचारलं नाही तो झोपलाय बिचारा. सिरियस मोड ऑन. तू सध्या आतारी त्याचा ऍक्टिव्ह पंचर मी ठीक करतोय. बापरे. चल झोप. फायनली खरं सांगायचं शिवानीने खरं ट्रेक केला. ऑफ रोडिंग तिने भरपूर केली. नाही तिने ऑफ रोडिंग केली. सो भेटूया आपण आता पुढे. उद्या भेटूया नेक्स्ट ट्रेकला.